नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब ह्या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण क्लेरिकल आणि टायपिस्ट ही जी एक्झाम होणार आहे याच्यासाठी तुमचं नियोजन कसं पाहिजे ह्याच्यासाठी फक्त हे लेक्चर बनवले आपण. ओके, कारण या एक्झामला कॉम्पिटिशन पण खूप जास्त आहे आणि पेपर जरी सोपा असला पण स्कोर करणं त्याच्यामध्ये डिफिकल्ट होतं. ओके, कारण आपलं कॉन्सन्ट्रेशन, आपलं फोकस त्या पर्टिक्युलर टॉपिकवरती नसतो. आपण बाकीचे सब्जेक्ट करतो जे एक्झाममध्ये विचारत नाहीत. ओके, आपण जर तसा अभ्यास केला जे एक्झाममध्ये विचारतात, त्याचं वेटेज जास्त आहे, तर आपल्याला स्कोर पण चांगलाच येईल. ओके, आणि स्कोर करणंच इथं मॅटर करणार आहे, कारण या एक्झामला प्री आणि मेन्स असाच पॅटर्न आहे. याच्यानंतर इंटरव्ह्यू नसणार आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला प्रीमध्ये चांगला स्कोर करून मेन्ससाठी क्वालिफाय व्हायचं आहे आणि प्रीच्या अभ्यासावरती नंतर आपण मेन्सबद्दल पण बोलूया. ओके, तर पहिल्यांदा आपण बघूत एक्झाम कधी आहे. तर एक्झाम तुमची 11 जून 2017 होणार आहे. हे सगळ्या वॅकन्सीज तर तुम्हाला माहिती असतील, तुम्ही बघितल्या असतीलच. ओके, आता आपण एक्झामचा जो पॅटर्न आहे हा बघू. तर प्री 100 मार्कांची असणार आहे आणि मेन्स 400. मेन्सबद्दल आपण एक्झाम झाल्यानंतर डिस्कस करूया. प्री झाल्यानंतर आपण फक्त आता प्रीकडे कॉन्सन्ट्रेट करू. प्रीमध्ये एकूण 100 क्वेश्चन असणार आहेत. त्याचे 100 मार्क म्हणजे एक प्रश्न 1 मार्कासाठी असणार आहे आणि इथं निगेटिव्ह सिस्टीम सुद्धा आहे. म्हणजे प्रत्येक 4 प्रश्न चुकले तर तुमचा 1 मार्क जाईल. म्हणजे 0.25 हे निगेटिव्ह सिस्टीम आहे. 1 तासच वेळ असणार आहे परीक्षेसाठी. परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहेत. तुम्हाला फक्त राऊंड करायचे असतील आणि ह्याचे जे सिलेबस आहे याच्यामध्ये मराठी आहे, इंग्लिश आहे, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता आणि अंकगणित. तर हे 5 टॉपिक तुम्हाला करायचे आहेत आणि इंग्लिश सोडून बाकीचे सगळे जे विषय असतील हे सगळे मराठीमध्ये असणार आहेत. ओके, म्हणजे ते क्वेश्चन्स असणार आहेत हे सगळे मराठीमध्ये असतील. फक्त ऑब्व्हियस आहे इंग्लिशचे क्वेश्चन्स इंग्लिशमध्येच विचारतील. आता अभ्यासक्रम बघू आपण. तुम्हाला मराठीमध्ये मराठी व्याकरण करायचं आहे, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर. म्हणजे मराठी बऱ्यापैकी सोपं आहे. त्यानंतर इंग्लिशमध्ये सुद्धा स्पेलिंग करेक्शन्स करायच्या असतील किंवा रॉंग स्पेलिंग ओळखायचं आहे तुम्हाला. त्यानंतर व्याकरण करायचं आहे, सोपी वाक्यरचना तुम्हाला आली पाहिजे. त्याचबरोबर एखादा प्रश्न असा ट्रान्सलेशनवरती सुद्धा येतो की या मराठी वाक्याचं इंग्लिशमध्ये रूपांतर कसं होईल वगैरे. तर हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करायचं आहे. आणि बेस्ट प्रॅक्टिस वे असतो की तुम्ही लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर बघा, ते सॉल्व करत राहा. लास्ट इयरचे जरी नाही भेटले तरी जे मार्केटमध्ये कुठलेही अवेलेबल असतील प्रॅक्टिस बुक, तर ते घ्यायचे, ते सॉल्व करत बसायचं. याच्यातूनच चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल. ओके, आपण ते पण पुढे डिस्कस करू. सामान्य ज्ञान म्हणजे जनरल स्टडीजमध्ये आपण काय काय करणार आहे. तर दैनिक घटना म्हणजे आपल्या करंट अफेअर्स आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर धर्म, साहित्य, राजकारण, शास्त्र, सामाजिक व औद्योगिक सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींचे कार्य. म्हणजे तुम्हाला जे सगळे खेळाडू आहेत क्रीडा क्षेत्राशी रिलेटेड ह्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला गोळा करायची आणि त्याच्यासाठी मस्त वे म्हणजे गुगलचा यूज करणे. ओके, गुगलवरती तुम्हाला वाटेल त्या खेळाडूचा, म्हणजे समजा तुम्हाला जर पेलेनबद्दल माहिती पाहिजे असेल तर सरळ सर्च करायचं गुगलवरती, ते महान खेळाडू आहेत क्रीडा क्षेत्रामधले, तर तशी सगळी माहिती तुम्ही गोळा करा. ओके, आणि तोच चांगला वे असेल अभ्यासासाठी. त्यानंतर महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह तुम्हाला इतिहास करायचा आहे, भूगोल करायचा आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्स जास्त नाही आहे, फक्त औद्योगिक सुधारणा याच्यामध्ये मेन्शन केलं आहे, ज्याचं की लेक्चर आपण ऑलरेडी अपलोड केलं आहे. ओके, तर तुम्हाला जास्त GDP, बँकिंग किंवा पंचवार्षिक योजना ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज नाही आहे. मात्र तुम्हाला राजकारण म्हणजे पॉलिटी करायचं आहे. ओके, सामाजिक व औद्योगिक सुधारणा करायच्या आहेत. ह्याच्यासाठी तुम्ही समाजसुधारक सुद्धा फॉलो करू शकता आणि समाजसुधारक तुम्हाला करायचेच आहेत, कारण महाराष्ट्राच्या इतिहासाचा तो मेन पोर्शन असतो. त्यानंतर आता आपण बघू बुद्धिमापनमध्ये काय करायचं आहे. तर बुद्धिमापन ह्याच्यामध्ये आता हे ॲक्च्युली लवकर आणि किती अचूक पद्धतीनं सॉल्व करू शकतो, तर हे फक्त आयोगाला चेक करायचं आहे की तुम्ही किती फास्ट आहात. बुद्धिमत्ताविषयक प्रश्न जे असतील हे डायरेक्टली डायग्रॅम बेस्ड असतात की पुढची डायग्रॅम काय असेल, एखादा पॅटर्न देतील आणि त्या पॅटर्ननुसार पॅटर्न पुढच्या डायग्रॅममध्ये काय फॉलो करणार. तर अशा प्रकारचे प्रश्न असतात बुद्धिमापनमध्ये. आणि याच्यासाठी तुम्ही 7वी स्कॉलरशिपचे जे जुने पुस्तकं होते, ओके, तर जे तुम्ही 4थी स्कॉलरशिपचा अभ्यास केलेला नव्हता, 7वीचा पण केलेला नव्हता, तर ते पुस्तकं बघा भेटतील कुठं तर, आणि त्याच्यातून ते डायग्राम्सचे क्वेश्चन्स व्यवस्थित सॉल्व करा. ओके, आणि तो खरंच एक चांगला अप्रोच असेल एक्झामसाठी. त्यातून तुमचं रिझनिंग एकदम चांगलं होऊन जाईल त्यात. ओके, आणि अंकगणितमध्ये तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, डेसिमल्स, पर्सेंटेज हे सगळा पोर्शन आहे. ओके, तर फार सोपी एक्झाम असती, मात्र एकदम लाईटली घेऊ नका, खूप जास्त मेहनत घ्या. कारण सोपी एक्झाम आहे, तुम्ही जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढी तुम्हाला लवकर पोस्ट भेटून जाईल.
ओके, जास्त टफ एक्झाममध्ये आणखीन मेहनत करावी लागते, त्याच्यामुळे ही एक्झाम चांगली आहे, सोपी एक्झाम आहे. सिलेबससुद्धा एकदम सुटसुटीत असा मेन्शन करून दिलेला आहे. हाच अभ्यास करायचा आणि एक्झामला जाऊन बसायचं. ओके, आणि आता याच्यासाठी जे तुमच्याकडे राहिलेत, आज 11 तारीख आहे, तर 11 ते पुढच्या 11ला एक्झाम असणार आहे, म्हणजे जवळजवळ एकच महिना तुमच्याकडे. 1 महिन्यामध्ये काय करायचं आहे, तर मराठी इंग्लिश करायचंच आहे तुम्ही. 15-15 दिवस करायचं आहे. म्हणजे काय करायचं, 15 दिवस सलग मराठी आणि 15 दिवस सलग इंग्लिश असं बिलकुल करायचं नाही. एक दिवस मराठी करायचं, दुसऱ्या दिवशी इंग्लिश करायचं, परत एक दिवस मराठी, परत इंग्लिश, म्हणजे एक दिवसाचा गॅप सोडत मराठी इंग्लिश असं करत राहायचं. ओके, आणि हे करताना तुम्ही बरेच मार्केटमध्ये बुक अवेलेबल आहेत, स्टँडर्ड बुक आहेत अवेलेबल, तर ते फॉलो करा. मराठी आणि इंग्लिश ते बुक्समधूनच करा. ओके, एकदम त्या बुकशी स्टिक राहा, कारण त्याच्यामधूनच प्रश्न येतात एक्झाममध्ये. त्यानंतर सामान्य अध्ययन म्हणजे जनरल स्टडीजमध्ये तुम्हाला दररोज अभ्यास करायचा आहे. दररोज कमीत कमी 3 तास तरी अभ्यास करायचा आहे. ओके, आणि 3 तास अभ्यास करत असताना जे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असतील याच्यावरती जास्त फोकस द्या. कन्सेप्च्युअल शिकत बसू नका, कारण 30च दिवस आहेत तुमच्याकडं. तुम्ही याच्यामध्ये जेवढे क्वेश्चन्स सॉल्व्ह कराल किंवा जेवढे क्वेश्चन्स ओव्हरलुक कराल, त्याचे आन्सर्स लक्षात ठेवाल, तेवढा जास्त फायदा होईल. परत पहिल्यापासून जर वाचत बसाल तर नक्कीच 30 दिवस कमीच पडणार आहेत. त्याच्यामुळे सामान्य अध्ययन करत असताना फक्त ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड अभ्यास करा. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स बघायचे, त्याचे आन्सर्स बघायचे आणि त्या पद्धतीने कन्सेप्ट किंवा ते क्लिअर करत जायचा सिलेबस. ओके, त्यानंतर बुद्धिमत्ता आणि अंकगणित हे दोन्ही टॉपिक तुम्हाला दररोजच करायचे आहेत. जसं की तुम्हाला सांगितलं, स्कॉलरशिपचे बुक्स जर अवेलेबल झाले तर त्याच्यातून तुम्ही बुद्धिमापन किंवा बुद्धिमत्ता चाचणी करा. आणि अंकगणितसाठी सुद्धा जे बेरीज वजाबाकी हे आहे, हे तुम्हाला त्याच बुक्समधून सुद्धा कामी पडेल. आता बुद्धिमत्ता आणि अंकगणित याच्यासाठी आम्ही लवकरच सिरीज अपलोड करणार आहे. त्याच्यामध्ये थोडेसे हाय लेवल असतील, पझल्स वगैरे असतील, काही आपण लेक्चर बुद्धिमत्ताच्या डायग्रामशी संबंधित पण घेणार आहे. ओके, त्याच्यामुळं ते लेक्चर्ससुद्धा तुम्ही बघाच आणि त्याचबरोबर पुस्तकातून सुद्धा अभ्यास करा. ओके, तर स्कॉलरशिपची पुस्तकं नक्की घ्या. ओके, तर अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर 30 दिवसामध्ये चांगलं नियोजन बनेल अभ्यासाचं आणि नक्कीच तुमचा स्कोर पण येईल. ओके, या एक्झाममध्ये स्कोर करणं मॅटर करणार आहे, कारण प्रीला खूप विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत. त्याच्यामुळं मेन्ससाठी सिलेक्शन करताना आयोग तिथं भरपूर जण शॉर्ट आऊट करेल. ओके, मग त्याच्यामुळं तुम्ही चांगला स्कोर करणंच अपेक्षित आहे. तर 100 मार्काची एक्झाम असेल तर ॲटलिस्ट तुमचा अटेम्प्टच 60+ झालाच पाहिजे. ओके, 60+ अटेम्प्ट झाल्यानंतर कुठं तुमचा स्कोर 50च्या पुढं किंवा 45च्या पुढं येईल आणि तो मग आपण बघू नंतर पेपर झाल्यानंतर की किती असेल कट ऑफ अँड कॉल. मात्र अभ्यास करताना तुम्ही या गोष्टींचा विचार करा, या 5 टॉपिककडेच फोकस देऊन अभ्यास करा. ओके, त्याच्यामुळं व्यवस्थित अभ्यासाला लागा. 30च दिवस हातात आहेत. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.